नागपूर शहराचे शिवसेना शिंदेचे शहर अध्यक्ष आहेत. त्यांनी तेच धमकी देऊन राहिले वारंवार की एकनाथ शिंदेचा माणूस आहे, माझं कोणी काही बिघडू शकत नाही, तुम्ही आमदारकडे जा, खासदारकडे जा, माझे कोणी उकळून भारे बांधू शकत नाही, या शब्दात त्यांनी बोललेलं आहे. तुम्ही कंप्लेंट कुठे केला तुम्ही? मी हुडकेश्वरला केली, कारण की माझा एरिया तोच होता. मी कमिशनर सरांकडे गेलो, पर्सनली मिळालो. त्यांनी 2 मिनिटं यायला फोन लावला पण काही झालं नाही. मी निवेदन आपल्या गडकरी साहेबांकडे दिलं, फडणवीस साहेबांच्या सचिवालयामध्ये दिलं, पण कुठेच काही झालेलं नाही आहे. माझी कोणीच ऐकत नाही आहे. कधी दिलं आपण निवेदन? गडकरी 1 महिने आधी. बरं. शिंदे साहेबने दिलं का तुम्ही? हो. शेवटी मी आता तुमची मांग काय? माझी माग एवढीच आहे, मला माझ्याकडे जे असेल पैसे मी द्यायला तयार आहे. 3 लाख रुपये परत देतो. माझे 11 तोळे सोनं त्यांनी परत करावं. कारण की 3 ते 4 महिन्यांनी माझ्या पोरीच्या लग्नाची तयारी सुरू आहे. अगर हे झालं नाही तर मी माझं काय होईल हे फक्त देव जाणं. त्याच्यामुळे माझी वारंवार तब्येत खराब होऊन राहिली. रात्री 1 वाजता मला हॉस्पिटलला जावं लागलं. तुम्ही याच्यापासून पैसे मागले जाते तर काय म्हणते ऑफिसमध्ये जातं? काय मी यांच्याकडे तेच विचारायला की बा मी 3 लाख यांच्याकडे परत देतो, माझं सोनं द्या. कसलं सोनं विसरून जा, निघा इथून. यांचं पद काय शिवसेनेमध्ये? नागपूर शहर अध्यक्ष असं आम्हाला सांगितलं गेलेलं आहे. कोणाला म्हटलं सांग का परेशानी तुझ्या पप्पाला पुढे डिटेलमध्ये सांग. नमस्कार, माझं नाव तुषार छापरे आहे. माझे पप्पा घनश्याम छापरे. आम्ही हे 2020ला हे केलं होतं. जे काही पण पप्पाने सांगितलं त्याप्रमाणे सगळं झालं होतं. आता परेशानी अशी होऊन राहिली की आम्ही त्यांच्याकडे गेलो तर त्यांचे शब्द असे आहे की तुमचा सोनं नेला आणि तुम्ही हे सोडून द्या, पोलीस स्टेशनमध्ये जायचं नाही, नाहीतर पप्पांना खूप घाण शिव्या दिल्या. मी तेव्हा सोबतच होतो. त्यानंतर मी पर्सनली त्यांच्याशी बोललो, मोहन गोजेशी. त्यांनी मला सांगितलं की उद्या दुपारी 12 वाजता सूरज गोजेच्या ऑफिसमध्ये या. आम्ही सूरज गोजेच्या ऑफिसला गेलो. त्यानंतर सूरज गोजेंनी म्हटलं, तुमच्यानी जे होते ते करा, तुमचं सोनं परत मिळणार नाही, हे शब्द त्यांनी म्हटलं. त्याच्यानंतर पप्पाचं BP वाढलं, त्या काही मेडिकल इश्यूज झाले त्यांचे. पण आम्ही मग ते नाही, त्यांचं न ऐकता आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, कंप्लेंट लिहिली. तिथेही आम्हाला काही नाही मिळालं. आम्ही DSP सरांकडे गेलो, कमिशनर ऑफ पोलीसकडे गेलो, पण आम्हाला तिथूनही काही आम्हाला आउटपुट नाही मिळाले. PI कोणते होते? नाव काय होतं? यादव म्हणून आहे. पूर्ण नाव मला नाही माहीत, पण सरनेम यादव आहे. आणि आमचे जे फाईल हँडल करत होते त्यांचं नाव इंगे म्हणून आहे. आणि मग मला दिल्लीला जॉब पण लागली होती. मी वर्क फ्रॉम होम घेऊन इथे आलो, कारण की माझ्या पप्पाला धमकी भेटलेली होती की जास्त काही. कोण धमकी देत होतं? धमकी दोघांनी दिली आहे, मोहन गोजे आणि सूरज गोजे. मोहन गोजेंनी त्यांच्या घरी दिली, मोहन गोजेच्या घरी पप्पांना, आणि सूरज गोजेंनी त्यांच्या ऑफिसमध्ये दिली. कायची धमकी दिली? सोनं नाही आहे, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाल आणि जास्त तुम्ही काही हे कराल तर हातपाय तोडून फेकून देईल. आणि सूरज गोजेंनी पण तेच म्हटलं. आणि सूरज गोजेंनी ते पण म्हटलं की तुम्ही हे कराल तर हातपाय तर तोडीलच आणि तुमच्यानी जे होते ते करून बघा. कुठपर्यंत आता तुमची मांग काय आहे? आमची मांग फक्त इतकीच आहे, आम्हाला फक्त आमचं सोनं पाहिजे. तुमचं जो काही आउटस्टँडिंग बॅलन्स होत आहे 3 लाख रुपये मुदत आहे, आम्ही द्यायला तयार आहोत. आमचं 11 तोळे सोनं आम्हाला परत करा. 11 तोळे कितीचे होते? आज 13 ते 14 लाखाच्या जवळपास आहे. एक्झॅक्ट आजचं रेट रोज कमी जास्त होत राहते, पण 11 तोळे शार्प आहे. आणि माझी एकनाथ शिंदे सरांना विनंती आहे की जे काही पॉलिटिशियन आमच्यावर प्रभाव टाकत आहे ते न करेल. मग पार्टी ऑफ प्रेशर टाकत. पार्टी ऑफ प्रेशर. मी एकनाथ शिंदेचा माणूस आहे हे पण त्यांचे शब्द झालेले आहे. कोण बोलत होते? सूरज गोजे. मी एकनाथ शिंदेचा माणूस आहे, तुमच्यानी जे होते ते करून बघा. पद काय याच्या पद? सूरज गोजेचा शहर अध्यक्ष, नागपूर शिवसेना, मध्य नागपूर शिवसेना. आणि सर तुम्ही सोना कसा मग काढून दिला, काय दिला हे थोडं पोराच्या एज्युकेशन